क्रॅश वेल्स 1815 ते 1848. तर याला कम्पेअर करा मॉर्टनशी. हा मॉर्टनचा साथीदार होता. बघा 1819, 68, 15 आणि 48, 20 वर्ष आधी मेला. याच्यापेक्षा आधी जन्माला आला मॉर्टनच्या. तर हा पण डेंटिस्ट होता. हे दोघांचं सेम लाईफ आहे. हा फेल्युअर आहे, तो सक्सेस आहे. हा कांबळी आहे, तो सचिन आहे. याचं झालं काय, हा डेंटिस्ट होता. याला नायट्रस ऑक्साईड माहिती होता. आपल्याला माहिती इथनं डेव्हीने बनवला. डेव्हीकडनं याला इकडे कळालं की हा नायट्रस ऑक्साईड लाफिंग गॅस आहे. आणि स्ट्रीट शो वगैरेवर पण याने स्वतःचं एक्सपेरिमेंट दाखवलं. तर हे लोकांना इन्व्हेन्शन करायचे, दाखवायचे, फेमस व्हायचं, पैसा मिळवायचा, जे काही आहे. तर याच्यात मग याने स्वतः दाखवलं की नायट्रस ऑक्साईड वापरू शकतो आणि दात काढताना वापरत होतं. हे दोन्ही डेंटिस्ट होते. या दोघांनी हे करून गोष्टी जमवल्या की टीथ काढायला वापरता येतो. याने एक एसे पण लिहून टाकला, अँड एसे ऑन टीथ. मग मॉर्टनसोबत ऑब्व्हियसली हे लोक सगळे जे आहे ते स्वतःवरच एक्सपेरिमेंट करायचे. बेस्ट सब्जेक्ट स्वतः आहे. सब्जेक्टिव्हली स्वतः जास्त कळतं, डॉक्युमेंट करायला इझी आहे. तर मग याने नायट्रससाठी बोलला की आता मी मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल सेम याने पण याच्या आधी 1 वर्ष आधी बघा, हा 1845 आणि 46ला मॉर्टनने केला. तर याने बोलला मी नायट्रस काढून दात काढतो. नायट्रस काढून दात काढायला गेला, तो पेशंट बोंबलायला लागला. तर ठीक आहे, इनएडिक्वेट ॲनाल्जेसिया झाला. तिकडे लोक बोलायला लागले हा हंबग आहे. हंबग म्हणजे फ्रॉड किंवा इम्पोस्टर. हंबग मराठीत तुम्ही असं म्हणू शकतात, हे बग, जे काही आहे. तर त्याच्यामुळे मग तो दुखावला गेला की अरे यार माझा तर पोपट झाला. तर मग तो बोलला की नाही बाबा, काहीतरी करावं लागेल. त्याच्यानंतर 1846ला मॉर्टन फेमस झाला. त्याने मॉर्टन बोलला नायट्रस बरोबर नाही बाबा, इथर चांगला आहे. मॉर्टनने इथर करून तो फेमस झाला. मग तो याला पण हे झालं की बाबा मी पण पेटिशन करतो, मला पण काहीतरी द्या बुवा रॉयल सोसायटीने. ते बोलले चल बाबा निघ बाबा, तू इथनं काही सक्सेसफुल नाही असतो. मग त्याच्यानंतर त्याचं सटकलं की बाबा आता माझी सटकली, काहीतरी नवीन शोधून काढावं लागेल जेणेकरून काहीतरी फेमस व्हायचं आहे, काहीतरी करायचं आहे. मग त्याने क्लोरोफॉर्म वगैरे आणि इतर केमिकल्सवर तो एक्सपेरिमेंट मारत होता. क्लोरोफॉर्मवर मग तो ॲडिक्ट होऊन गेला आणि इतर पण केमिकल्समुळे त्याचं स्वतःचं डोकं हललेलं होतं. तर एकदा तो असाच नशेत होता, बाहेर पडला. त्याने काय माहिती नशेमध्ये तो काय वैश्याच्या कुठे घुसला. तर त्या प्रॉस्टिट्यूट्सच्या त्याने चेहऱ्यावर सल्फ्युरिक ॲसिड मारला, ॲसिड गन मारला. व्होर, वैश्याला इंग्लिशमध्ये व्होर म्हणतात. तर व्होर ॲस आणि वेल्स म्हणजे त्याला जावं लागलं विहिरीत म्हणजे कोठडीत. त्याला मग घातला यांनी प्रिझनमध्ये, टॉम्स प्रिझनमध्ये. बेकार प्रिझन होतं त्याच्यात. मग तिथे तो होशमध्ये आला की अरे बापरे काय झालेलं आहे, लाईफची वाट लागलेली आहे. तो बोलला जाऊ द्या, टाटा बाय बाय. मग होता डॉक्टरच. फिमोरल आर्टरी कापून त्याने बाथटबमध्ये सुसाईड केला. क्लोरोफॉर्म घेतलं त्याच्या आधी, स्वतःला सुन्न करून घेतला, ॲनाल्जेसिया दिला, फिमोरल आर्टरी कापून घेतली, सुसाईड केला. तर हा एक फेल्युअरची स्टोरी आहे, मॉर्टनचा प्रिडिसेसर. पण नंतर मग याला रेकग्निशन मिळालं पोस्ट ह्युमस. त्याला बोलले ठीक आहे बाबा, रडू नको, स्वर्गात तरी जे काय जिथे असेल खुश राहा. त्याला पोस्ट ह्युमस मग त्यांनी नोटिफाय केलं त्यांनी. तर व्होरमुळे प्रॉस्टिट्यूट्सशी संबंधित आहे. वेल्स प्रिझनमध्ये गेला. मॉर्टनच्या आधीवाला आहे हा भाऊ. याने पण मॅसेच्युसेट्समध्ये, हा पण डेंटिस्ट मॉर्टनसारखा, पण हा चुकला. याने नायट्रस वापरला, मॉर्टनने इथर वापरला.